Hello, good morning. Myself Ashwini Kulkarni. We have discussed problem number 10 of investment account in my last video. Now in this video we discuss problem number 11. Okay, so let's start problem number 11. The Investment Trust Limited has the following transaction in 6% debentures of Bajaj Limited during the year ended 30th June 2010. 2009 चे परचेसेस आणि सेल्स दिलेले आहेत कॉलम वाईज डेट वाईज. ओके, त्याच्यामध्ये 2 जुलैला 10,000चे परचेसेस आहेत 102 कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शनने. त्याच्यानंतर नोव्हेंबर 1 चे सेल्स आहेत 5,000 ॲट द रेट ₹104 कम इंटरेस्टने. त्याच्यानंतर परचेस आहेत सप्टेंबर 1 चे 20,000 ॲट द रेट 100 कम इंटरेस्ट. आणि डिसेंबर 16 चे सेल्स आहेत 10,102.50 एक्स इंटरेस्ट. डिसेंबर 1 चं परचेस आहे ₹10,000 ॲट द रेट ₹104.50 कम इंटरेस्ट. ओके, अँड 2010 चे परचेस आणि सेल्स आहेत. परचेसेस 2 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीचे आहेत. 2 जानेवारीचे परचेस आहेत 20,000 ॲट द रेट 102 कम इंटरेस्ट. आणि 1 फेब्रुवारीचं परचेस आहे 25,000 ॲट द रेट ₹103 एक्स इंटरेस्ट. 2010चे सेल्स आहेत 1 फेब्रुवारीचाच 40,000 ॲट द रेट ₹101.5 कम इंटरेस्ट. आणि 1 मार्च 2010चा सेल आहे ₹30,000 ॲट द रेट ₹103.25 कम इंटरेस्ट. Interest is payable half yearly on 1st January and on 1st July every year. Brokerage was paid at 1% on purchase and sales. आता इथे नवीन काय आहे तर 1% दिलेलं आहे परचेस आणि सेल्सवर. ज्यावेळेस परचेस आणि सेल्सचं ट्रान्झॅक्शन होतं त्याच्यावर 1% ब्रोकरेज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट 1% ब्रोकरेज ऑन every purchase and sales transaction. ओके, सो या प्रॉब्लेम मध्ये नवीन काय आहे तर खूप सारे परचेसेस आहेत, खूप सारे सेल्स आहेत, म्हणजे ट्रान्झॅक्शन भरपूर आहे, कॅल्क्युलेशन भरपूर आहे ना. 104.50 अशा पद्धतीचे तुम्हाला कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची 102.50. सो कॅल्क्युलेशन खूप केअरफुली करायला लागतं. जरा सुद्धा तुम्हाला एक पॉइंट सुद्धा किंवा एक हे सुद्धा मिस झालं पुढच्या वेळी नुसतं 100 झालं तरी सुद्धा किंवा नुसतं 100 झालं किंवा नुसतं 10 झालं तरी सुद्धा खूप फरक पडतो तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये. ओके, सो बी केअरफुल आणि चेक एव्हरी ट्रान्झॅक्शन 2 टाइम्स. ओके, ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करता ते कॅल्क्युलेशन थोडक्यात वर्किंग नोट तुमची 2 वेळा तपासून बघा. ओके, सो वी हॅव टू कन्फर्म दॅट दिस कॅल्क्युलेशन इज करेक्ट. ओके, सो बी केअरफुल while calculating all the working note. Okay, let's start to solve the problem. So in the books of Investment Trust Limited, heading द्यायचं 6% debentures of Bajaj Limited. ओके, इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेडनी 6% डिबेंचर्स बजाज लिमिटेडचे घेतलेले होते. त्याचं सगळं इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे, सो इथे ब्रॅकेटमध्ये हे तुमच्या माहितीसाठी आहे. इंटरेस्ट ड्यू डेट 2 इंटरेस्ट ड्यू डेट आहे, 1 जानेवारी आणि 1 जुलै. लक्षात ठेवायचं, कंपल्सरी इंटरेस्ट आपल्याला त्यावेळेस पेड करायचं आहे. ठीक आहे. ओके, सो लेट्स कॅल्क्युलेट वर्किंग नोट फर्स्ट. परचेस. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ओपनिंग इन्व्हेस्टमेंटचं ओपनिंग बॅलन्स दिलेला नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. नाही दिला तर नाही घ्यायचा, दिला तर घ्यायचा. ठीक आहे, मागच्या पण प्रॉब्लेममध्ये बघितलं आपण की ओपनिंग बॅलन्स दिलेला नव्हता.
सो गडबडून जायचं नाही की ओपनिंग बॅलन्सच नाही, आता कसं करायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं. ओके, सो नीड नॉट टू वरी. वी स्टार्ट फ्रॉम अवर फर्स्ट ट्रान्झॅक्शन ऑफ 2 जुलै. ओके, सो डेट वाईज जायचं आहे, हे कायम लक्षात असू द्या. डेट वाईज जायचं आहे आपल्याला. पहिलं ट्रान्झॅक्शन आपण पहिली वर्किंग नोट करणार परचेसची, 2 जुलैचं परचेस. ओके, सो फेस व्हॅल्यू 10,000 आहे, इंटरेस्ट रेट 6% आहे. इंटरेस्ट पिरियड, आता इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट होईल का? नाही कॅल्क्युलेट होणार. इंटरेस्ट कॅल्क्युलेटच होणार नाही, कारण 1 जुलैला रिसेंटली इंटरेस्ट पेड केल्याने नेक्स्ट लगेच डेला आपण काय करतो आहे, परचेस करतो आहे. सो इंटरेस्ट इकडे येणार नाही, नील येईल. ठीक आहे, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेशन होणार नाही बिकॉज इंटरेस्ट ॲक्युरेट डेट इज 1 जुलै अँड द नेक्स्ट डे दे परचेज द इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, सो फेस व्हॅल्यू 10,000 आहे, इंटरेस्ट नील आहे. सो कॉस्ट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. लेट स्टार्ट टू कॅल्क्युलेट कॉस्ट व्हॅल्यू. सो कॉस्ट व्हॅल्यू इज इक्वल टू 10,000 इंटू कितीनी परचेस केलेले 102 कम इंटरेस्ट. लक्षात ठेवायचं 102 डिवायडेड बाय 100. अमाऊंट आली कॉस्ट व्हॅल्यूची 10,200. इंटरेस्ट नाही आहे माहिती आहे, कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. आपल्याला इंटरेस्ट, आपण इंटरेस्टच नाही कॅल्क्युलेट केलं कारण नेक्स्ट डे लगेच परचेस केलेलं आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, ब्रोकरेज. ठीक आहे, सो 1% ब्रोकरेज ॲड करायचं आहे आपल्याला, कारण परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. सेल्सचं ट्रान्झॅक्शन असतं तर आपण काय केले असते, डिडक्ट केले असते, मायनस केले असते. ठीक आहे, सो 1% 10,000वर किती असणार आहे, म्हणजे 100. ओके, 1% ऑन 10,000 इज इक्वल टू 100 रुपीज ब्रोकरेज मिळाले आहे. सो देअरफॉर कॉस्ट व्हॅल्यू आपण इथे किती कॅल्क्युलेट केली होती, 10,200 प्लस 100 इज इक्वल टू 10,300. ही अमाऊंट आली कॉस्ट व्हॅल्यूची. सो आपल्याला फेस व्हॅल्यू मिळाली, कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट मिळाली. परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, डेबिट साईडला 2/7/2009 टू कॅश ऑर बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू 10,000, इंटरेस्ट नील किंवा डॅश केलं तरी चालेल, आणि कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यूमध्ये 10,300. ठीक आहे, आता डेट वाईज जायचं आहे. मी म्हटलं त्या पद्धतीने 1 सप्टेंबरचं परचेस. ओके, पण 1 सप्टेंबरचं परचेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 सप्टेंबरचं परचेस कॅल्क्युलेट करताना फेस व्हॅल्यू काय आहे, येस 20,000 फेस व्हॅल्यू. सो 20,000 फेस व्हॅल्यू 100 ॲट द रेट ₹100 कम इंटरेस्ट. सो 1 सप्टेंबरला 20,000 फेस व्हॅल्यू आहे, इंटरेस्ट रेट 6% आहे, इंटरेस्ट पिरियड आहे 2 मंथ्सचा. कसा 2 मंथ्सचा, तर रिसेंटली इंटरेस्ट दिलेला आहे. कधी दिलेला आहे, 1 जुलैला इंटरेस्ट पेड केलेला आहे कंपल्सरी. ओके, सो 1 जुलैला इंटरेस्ट पेड केले, तो 1 जुलै ते 1 सप्टेंबरपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला, त्याला 2 महिने, 1 जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने. ठीक आहे, सो 20,000 इंटू 6% इंटू 2 डिवायडेड बाय 12, ती अमाऊंट आली इंटरेस्टची 200. इंटू 100नेच केलेलं आहे. ठीक आहे, सो 100 डिवायडेड बाय 100 सेमच येणार अमाऊंट 20,000. ब्रोकरेज ॲड करायचं 1% ऑन 20,000वर, फेस व्हॅल्यूवर. कायम लक्षात ठेवा, फेस व्हॅल्यूवर ब्रोकरेज पेड करायचं असतं. सो 20,000वर 1% 200 आलं. ओके, सो 20,000 देअरफॉर 20,000 प्लस 200, प्लस का केलं, परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून. ती आली अमाऊंट 20,200. आता ट्रान्झॅक्शन कुठलं आहे, 1 सप्टेंबरचं कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. सो वी हॅव टू डिडक्ट इंटरेस्ट अमाऊंट फ्रॉम द कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ओके, सो ब्रोकरेज ॲड करून आलेली अमाऊंट 20,200 आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आपण मायनस केलं. सो अमाऊंट काय आली फायनली, 20,000 कॉस्ट व्हॅल्यू आली. ओके, परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, अगेन इन डेबिट साइड. 1st September 2009 to cash or bank account, face value 20,000, interest amount 200, cost and capital value amount 20,000. ओके, सो 1 सप्टेंबर झाल्यानंतर 1 नोव्हेंबरचा सेल आहे, राईट. 1 नोव्हेंबरचा सेल, फेस व्हॅल्यू 5,000, इंटरेस्ट रेट 6%, इंटरेस्ट पिरियड 4 मंथ्स. हा 4 मंथ्स कसा आला,
तर 1/7 रिसेंटली ज्यावेळेस इंटरेस्ट कंपल्सरी इंटरेस्ट पेड केलेले आहे तेव्हापासून ते सेल्सचे ट्रान्झॅक्शन पर्यंतचा पिरियड, तो किती आला 4 महिने. सो 5000 इंटू 6% इंटू 4 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 100 हे आलं इंटरेस्ट. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आपण. 5000 इंटू 104 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 5200. त्याच्यामध्ये ब्रोकरेज जे आहे 1% मायनस करायचं 5000वर. मायनस का करायचं तर सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून. ओके, सो ते आले 50 अमाऊंट आली ब्रोकरेजची. सो ही जी आपण कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे 5200 त्याच्यामधून ब्रोकरेज मायनस करायचं. -50 अमाऊंट आली 5150. आता ट्रान्झॅक्शन कुठलं आहे तर कम इंटरेस्ट. सो अगेन वी हॅव टू डिडक्ट द इंटरेस्ट अमाऊंट फ्रॉम द कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. सो 100 मायनस केले आपण आणि अमाऊंट आली आपली कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट 5050. सेल्स आहे त्याच्यामुळे क्रेडिट साईडला रेकॉर्ड होणार. 1st 11/2009 बाय कॅश और बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू 5000, इंटरेस्ट अमाऊंट 100, कॉस्ट अँड कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 5050. ओके, सो नेक्स्ट आपली डेट असणार आहे ती म्हणजे 1 डिसेंबरचं परचेस 10,104.50 नी कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन. ओके, 1 डिसेंबरचं परचेस आहे. 10,000 फेस व्हॅल्यू, रेट ऑफ इंटरेस्ट 6. आता इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट केला 5 मंथ्सचा. 1/7 ते 1/12 पर्यंतचा पिरियड. सो 10,000 इंटू 6% इंटू 5 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 250 ही आली इंटरेस्टची अमाऊंट. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. 10,000 इंटू 104.50 नी आपण परचेस केलेलं आहे डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 10,450 ही आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. आता ब्रोकरेज ॲड करायचं आहे 1%, 10,000 फेस व्हॅल्यूवर एक ॲड करायचं आहे आपल्याला 10,450. आपण जी कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे त्याच्यावर 100 ॲड केलं. त्याच्यामध्ये 100 ॲड केल्यावर अमाऊंट आली 10,550. कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे जी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे 250 ते मायनस केलं त्याच्यामधून 250. सो अमाऊंट आली 10,300. ओके, परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे रेकॉर्ड करायचं डेबिट साईडला. 1/12/2009 टू कॅश और बँक. फेस व्हॅल्यू 10,000, इंटरेस्ट अमाऊंट 250, कॉस्ट अँड कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 10,300. ओके, सो नेक्स्ट आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे 16 डिसेंबरचं. घाबरून जायचं नाही, 16 म्हटल्यावर कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, लेट्स बघूयात आपण. 10,102.5 एक्स इंटरेस्ट सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे. नेक्स्ट आपली वर्किंग नोट असणार आहे 5th वर्किंग नोट 16/12चं सेल. फेस व्हॅल्यू 10,000 आहे, इंटरेस्ट रेट 6%. इंटरेस्ट पिरियड आता किती येणार, आपण अगोदर घेतला होता 5 मंथ्स. सो 1/7 ते 16/12 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला. सो हाफ मंथ अजून येणार म्हणजेच 0.5. सो 5.5 मंथ्स आपण कॅल्क्युलेट करायचे इंटरेस्ट पिरियडसाठी. ओके, सो 10,000 इंटू 6% इंटू 5.5 डिवायडेड बाय 12 अमाऊंट आले 275. ओके, बी केअरफुल व्हाईल कॅल्क्युलेशन. ओके, सो कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात आपण. 10,000 इंटू 102.50 डिवायडेड बाय 100. कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली 10,250. सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून ब्रोकरेज 1% फेस व्हॅल्यूमधून मायनस करणार. फेस व्हॅल्यूच्या 1% जे काही कॅल्क्युलेट होणार आहे ब्रोकरेज ते कॉस्ट व्हॅल्यूमधून मायनस करणार. सो 10,000 ऑन 10,000 फेस व्हॅल्यूच्या 1% ब्रोकरेज आलं 100. 125 250 जी आपण कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्याच्यामधून ब्रोकरेज मायनस करायचं 10,150. ट्रान्झॅक्शन काय आहे एक्स इंटरेस्ट. सो वी डू नॉट डिडक्ट इंटरेस्ट अमाऊंट फ्रॉम द कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. ठीक आहे, सो आपण तीच ठेवली 10,150. सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार आहे 16 डिसेंबर 2009 बाय कॅश और बँक अकाउंट. 10,000 फेस व्हॅल्यू, 275 इंटरेस्ट अमाऊंट आणि कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट आहे 10,150. ओके, सो आपले 2009चे परचेसेस आणि सेल्स आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके, सो 2010 कडे जाऊया.
परचेस आणि सेल 2 जानेवारीचा परचेस आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? येस, इंटरेस्ट ड्यू डेट काय आहे? 1 जानेवारी. सो नंतर 2 जानेवारी येते. बरोबर, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट आपली असणार आहे इंटरेस्ट ॲक्रूडची, म्हणजेच कंपल्सरी इंटरेस्ट पेड करण्यासाठी म्हणून आपल्याला लागणार फेस व्हॅल्यू. आत्तापर्यंत जेवढे परचेस म्हणजे वरच्या कॉलममध्ये हे जे परचेस आहे 10,000, 20,000, 30,000 आणि त्याच्यामधनं 15,000 मायनस करायचे. ओके, सेल्स मायनस करायचे, परचेसेस ॲड करायचे. सो 10,000 प्लस 20,000 मायनस 5,000 प्लस 10,000 आणि मायनस 10,000 असे सेल्स मायनस केले, परचेसेस ॲड केल्यावर फेस व्हॅल्यू येते 25,000. ओके, सो 25,000 फेस व्हॅल्यू आल्यावर 6%नी 6 महिन्यासाठीचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, ते आलं 750. सो कंपल्सरी इंटरेस्ट आहे, जमा होणारी इंटरेस्ट आहे म्हटल्यावर क्रेडिट साईडला 1 जानेवारी 2010ला बाय कॅश और बँक अकाउंट फक्त इंटरेस्ट कॉलममध्ये 750 आपण रेकॉर्ड केलं. ओके, आता नेक्स्ट आपलं आहे 2 जानेवारीचं परचेस 20,102नी कम इंटरेस्ट. ठीक आहे, सो आपली 7th वर्किंग नोट आहे परचेसची 2 जानेवारीची. सो फेस व्हॅल्यू 20,000, इंटरेस्ट 6%, इंटरेस्ट पिरियड निल. जसं आपण वरती बघितलं की इंटरेस्ट पिरियड नाही आला. का नाही आला? कारण इंटरेस्ट ॲक्रूडची डेट होती जस्ट 1 जानेवारी आणि नंतर नेक्स्ट डे लगेच 2 जानेवारीला लगेच परचेस केले. सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार नाही, म्हणून इथे इंटरेस्ट नील येणार. कॉस्ट व्हॅल्यू 20,000 इंटू 102 डिवायडेड बाय 100. कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आली 20,400. ब्रोकरेज ॲड करणार, परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून 1% ऑन 20,000. 20,000 काय आहे? फेस व्हॅल्यू. कायम ब्रोकरेज जे आहे हे फेस व्हॅल्यूवर ॲड किंवा लेस असतं करायचं. ओके, परचेस असेल ॲड, सेल्स असेल लेस. सो आपण कॅल्क्युलेट केलं, ब्रोकरेज 1% ऑन 20,000 इज इक्वल टू 200. त्याच्यामध्ये हे जे आपण कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे 20,400, त्याच्यामध्ये ॲड करणार ब्रोकरेज 200, अमाऊंट आली 20,600. सो लेट्स रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन. 2 जानेवारी 2010 टू कॅश और बँक अकाउंट, फेस व्हॅल्यू 20,000, इंटरेस्ट निल किंवा डॅश आणि कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट आली 20,600. ठीक आहे, 20,600. ओके, सो नेक्स्ट आपलं असणार आहे सेल्सचं ट्रान्झॅक्शन. परचेस केल्या लगेच परचेस येणार नाही, कुठलंही तुम्ही करू शकता. 1 फेब्रुवारीला सेल्स पण आहे, परचेस पण आहे. सो आपण सेल्स करूया, नंतर परचेस करूया. तुम्ही आधी परचेस केलं नंतर सेल केलं, काहीही बिघडणार नाही. अमाऊंट तुमची तीच राहणार आहे, फक्त वर्किंग नोट खालीवर होणार आहे, बाकी काही नाही. आपण पहिल्यांदा सेल्सचं कॅल्क्युलेशन करूया. 1 फेब्रुवारीचं 40,000 ॲट द रेट ₹101.50 कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे. ओके, सो आपली 8वी वर्किंग नोट असणार आहे 1 फेब्रुवारीची. फेस व्हॅल्यू 40,000, इंटरेस्ट रेट 6%, इंटरेस्ट पिरियड 1 मंथ. 1 जानेवारीला रिसेंटली आपण इंटरेस्ट दिलेले आहे, ते 1 फेब्रुवारीपर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला. सो 40,000 इंटू 6% इंटू 1 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 200. कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. 40,000 फेस व्हॅल्यू आहे इंटू 101.5 डिवायडेड बाय 100, अमाऊंट आली 40,600. ब्रोकरेज मायनस करणार 1% फेस व्हॅल्यूवर, कारण सेल्सचा ट्रान्झॅक्शन आहे. सो 40,000 वर 1% 400. सो 40,600 ही जी आपण कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट आहे त्याच्यामधनं 400 मायनस करायचे, ब्रोकरेजचे अमाऊंट आली 40,200. वरती बघितलं आपण कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे, राईट. सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट जी आहे, किती कॅल्क्युलेट केलं इंटरेस्ट 200, हे मायनस होईल. सो अमाऊंट काय येणार 40,000. ओके, सो लेट्स रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन. सेल्स आहे क्रेडिट साईडला, 1 फेब्रुवारीचं सेल आहे बाय कॅश और बँक अकाउंट, फेस व्हॅल्यू 40,000, इंटरेस्ट अमाऊंट 200, कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 40,000. ठीक आहे, नेक्स्ट 1 फेब्रुवारीचंच लगेच परचेस आहे 25,103नी एक्स इंटरेस्ट. ठीक आहे, सो 9वी आपली वर्किंग नोट आहे 1
केलाय. सो ट्रान्झॅक्शन परचेस ट्रान्झॅक्शन 1 फेब्रुवारीचा आहे. सो 1 महिन्याचा पिरियड इंटरेस्टचा. सो 25,000 इंटू 6% इंटू 1 डिवायडेड बाय 12 अमाऊंट आली 125 इंटरेस्टची अमाऊंट. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. 25,000 वर 103 नी डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 25,715. सो ब्रोकरेज ॲड करायचं 1%. 25,000 वर 250 आलं. ठीक आहे. सो 25,750 त्याच्यामध्ये ॲड करायचे 250 ब्रोकरेज. अमाऊंट आली 26,000. ट्रान्झॅक्शन कुठलं आहे आपलं? परचेसचं एक्स इंटरेस्ट आहे. ओके. सो इंटरेस्ट अमाऊंट मायनस करायची नाही. ठीक आहे. सो लेट्स रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन. 1 फेब्रुवारीचं परचेस टू कॅश ऑर बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू 25,000. इंटरेस्ट 125 आणि कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 26,000. ओके. लास्ट आपलं सेल आहे 1 मार्चचं 30,000चं सेल आहे. 103.25 कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन आहे. ओके. सो लास्ट आपली वर्किंग नोट असणार आहे सेल्सची 1 मार्चची. फेस व्हॅल्यू 30,000. इंटरेस्ट रेट 6%. इंटरेस्ट पिरियड 2 मंथ्स. 1 मार्च पर्यंतचा पिरियड. सो 30,000 इंटू 6% इंटू 2 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 300 ही आली इंटरेस्टची अमाऊंट. कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. 30,000 इंटू 103.25 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 30,975 ही आली कॉस्ट व्हॅल्यू. ब्रोकरेज 1% मायनस करायचं. कशावर? फेस व्हॅल्यूवर. 30,000 वर 1% कॅल्क्युलेट केलं 300. सो 30,975 मधून 300 इंटरेस्ट ब्रोकरेज मायनस करायचं इज इक्वल टू 30,675 आली अमाऊंट. इंटरेस्ट जे आहे ट्रान्झॅक्शन जे आहे ते कम इंटरेस्ट आहे. कम इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्ट जे कॅल्क्युलेट केले 300 ते अमाऊंट मधनं डिडक्ट करायचं. लेस 300 अमाऊंट आली 30,375. लेट्स रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन. सेल्स आहे क्रेडिट साईडला. 1 मार्च 2010 ला बाय कॅश ऑर बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू 30,000. इंटरेस्ट रेट 300. कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 30,375. इथे आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. इयरली इंटरेस्ट सुद्धा पे केलेला आहे. 1% ब्रोकरेज सुद्धा पेड केलेलं आहे. आता काय उरलेलं आहे? फक्त आपल्याला कॉलम्स क्लोज करायचे. पहिल्यांदा आपण कॉलम क्लोज करतो फेस व्हॅल्यूचा. स्टुडंट जसं पहिल्या प्रॉब्लेमला आपण आपलं टॅली झालं होतं फेस व्हॅल्यूचा कॉलम, या प्रॉब्लेममध्ये सुद्धा फेस व्हॅल्यू टॅली होत आहे. म्हणजे जेवढे परचेसेस आहेत तेवढेच सेल्स आहेत. त्याच्याचमुळे आपल्याला अगोदर पण या इथे बॅलन्स अमाऊंट उरली नाही आणि क्लोजिंगला पण बॅलन्स उरणार. फेस व्हॅल्यू अमाऊंट टॅली झालेली आहे. ठीक आहे. परचेसेस तेवढेच सेल्स केलेले आहेत. सो 85,000 जी आहे ती फेस व्हॅल्यूची टोटल आहे दोन्हीकडे, डेबिटला आणि क्रेडिटला. आता आपल्याला काय करायचं आहे? इथे इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला क्लोज करायचं आहे. इंटरेस्टचा कॉलम. क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे 1,625. डेबिटला घ्यायची 1,625. त्याच्यामधून इंटरेस्ट कॉलम मधली अमाऊंट इंटरेस्टची मायनस 1,050 ती जाते 30th जून टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 30 जून का घेतलं आपण? कारण इथे लिहिलेलं आहे की ड्युरिंग द इयर एंडेड 30th जून. त्याच्यामुळे आपण 30th जून हा इयर एंड दाखवलेला आहे. ठीक आहे. सो 30 जून 2010 ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इंटरेस्ट जे आहे 1,050 हे ट्रान्सफर. व्हॅल्यूचं कॉलम सुद्धा क्लोज करायचा. डेबिटचा कॉलम मोठा आहे 87,200. तो क्रेडिटला घ्यायचा 87,200. त्याच्यानंतर अमाऊंट जी आहे कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यूची क्रेडिट साईडची ती 87,200 मधनं मायनस केल्यानंतर बॅलन्स 1,625. ओके. ती ट्रान्सफर करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 30 जूनला. ओके. बाय प्रॉफिट अँड
लॉस अकाउंट. ठीक आहे, 1625. ओके. सो इथे आपला 11 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो आपण कंप्लीट केला. होप यू अंडरस्टँड the problem number 11. If you have any problem, then please message me or mail me. Okay, so see you in the next video of. Till then, take care. Thank you.